दोन गावांमध्ये युद्ध पेटलंय. महिला आमने सामने आल्यात. एकमेकींना गावरान भाषेत शिव्यांची लाखोली वाहिली जातीये. पण आश्चर्य म्हणजे या युद्धाच्या शेवटी पोलीस केस होत नाही, तर दोन्ही गावं एकत्र येऊन पुरणपोळीचा आस्वाद घेतात. होय, अहिल्यानगरमधील शेंडी आणि पोखर्डी गावातील ही आहे प्रसिद्ध गौराईची लढाई. या लढाईत फक्त शिव्याच दिल्या जात नाहीत, तर थेट दुसऱ्या गावातील नवी नवरीच पळवली जाते. रात्रभर माहेरवाशिणीसारखा तिचा पाहुणचार करून तिला दुसऱ्या दिवशी सन्मानानं सासरी पाठवलं जातं. नेमकं काय आहे ही गौराईची लढाई आणि तिची परंपरा काय, हाच विषय आज आपण समजून घेणार आहोत. नमस्कार, आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस. वाद, भांडण आणि शिवीगाळ या गोष्टी ऐकल्या की पोलीस, कोर्ट आणि हाणामारी डोळ्यासमोर येते. महाराष्ट्रात एक अशी जागा आहे जिथं वर्षानुवर्ष उघडपणे महिला एकमेकींना गावरान शिव्या देतात, चिखलात भांडण करतात. आता करतात म्हणण्यापेक्षा भांडण खेळतात. पण हे युद्ध संपताच पोलीस स्टेशन गाठण्याऐवजी दोन्ही गावं एकत्र येऊन पुरणपोळीचा बेत आखतात. होय, तुम्ही ऐकताय ते अगदी खरंय. आता हा काही वादाचा विषय नाही, तर तो आहे परंपरेचा विषय. अहिल्यानगर पासून उत्तरेला साधारणतः 8-10 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या दोन गावांत ही परंपरा पाळली जाते. ही दोन गावे आहेत शेंडी आणि पोखर्डी. दोन्ही गावांच्या अगदी मधोमध वाहणारी सीना नदीच या दोन्ही गावांची हद्द आहे. याच सीना नदीच्या काठी ही ऐतिहासिक लढाई होते. आज आम्ही तुम्हाला याच अनोख्या युद्धभूमीची आणि तिच्या इतिहासाची ओळख करून देणार आहोत. अहिल्यानगर शहरापासून अवघ्या 7 ते 11 किलोमीटर अंतरावर शेंडी आणि पोखर्डी ही दोन्ही गावं आहेत. या दोन गावांना एकमेकांपासून वेगळी करते ती म्हणजे सीना नदी. ही तीच नदी आहे जिच्या काठावर 1490 मध्ये निजामशाहीचे वैभव असणारे ऐतिहासिक अहमदनगर शहर वसवले होते. एरवी शांत वाहणारी आणि दुष्काळात कोरडी पडणारी ही सीना नदी श्रावणी पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी मात्र एका ऐतिहासिक युद्धाची साक्षीदार बनते. सुमारे 300 ते 350 वर्षापूर्वी म्हणजेच निजामशाहीच्या काळात या दोन्ही गावांच्या पुरुषांमध्ये पाणी आणि सीमावादावरून नेहमी हिंसक आणि रक्तरंजित युद्ध व्हायची. दररोज होणाऱ्या वादाला कंटाळून दोन्ही गावांच्या पाटलांनी एक अनोखा तोडगा काढला. पुरुष कधीही हात उचलणार नाहीत, तर दोन्ही गावांचा राग शांत करण्यासाठी वर्षातून एकदा महिला तोंडी युद्ध खेळतील. पूर्वजांनी शोधलेली ही सोशल थेरपी आज 3 शतकांनंतरही तितकीच जिवंत आहे. आता महिलांनी युद्ध करायचं ठरवलं, पण युद्धाचा दिवस कोणता? तर या भांडणासाठी पोळ्याचा दुसरा दिवस ठरवला गेला. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी सीना नदी पात्रात मातीचा किल्ला बनवून गौराईची पूजा होते. खेळानुसार शेंडी गावातील नवविवाहित सून तेथे येते. दुसऱ्या बाजूच्या पोखर्डीच्या महिला तिला आपल्या हद्दीत ओढण्याचा प्रयत्न करतात. इथून सुरू होते शब्दांचे युद्ध. अत्यंत गावरान भाषेतील टोमणे, म्हणी, लोकगीतांमधून एकमेकींची जिरवली जाते. सहसा ही लढाई टाय होते, म्हणजेच बरोबरीत सुटते. कारण हा केवळ एक मान राखण्याचा खेळ आहे, परंतु आतापर्यंतच्या इतिहासात काही अपवादात्मक प्रसंग घडलेत. 2011च्या सुमारास पोखर्डीच्या महिलांनी ताकदीच्या जोरावर शेंडीची सून खरोखर ओढून आपल्या हद्दीत नेली होती. परंपरा अशी आहे की जर सून पळवली गेली तर तिला पोखर्डीच्या पोलीस पाटलाच्या घरी हक्काची लेक म्हणून मुक्कामी ठेवले जाते. तिला पुरणपोळीचं जेवण दिलं जातं. नंतर दुसऱ्या दिवशी बांगड्या, साडी चोळी देऊन तिची सन्मानानं पाठवणी केली जाते. 350 वर्षात साधारणतः 10 ते 15 वेळाच फक्त सुना पळवण्यात आल्याचं सांगितलं जातं. कारण दोन्ही गावांचा भर परंपरा टिकवण्यावर असतो, हार जीतवर नाही. या अनोख्या युद्धाची पूर्वतयारी पोळ्याच्या कित्येक दिवस आधी सुरू होते. दोन्ही गावांमध्ये एक वेगळाच उत्साह ओसंडून वाहत असतो. यंदाच्या युद्धात कोणत्या बाजूने कोणती महिला आघाडीवर राहणार, प्रतिस्पर्धी गावाला कशा पद्धतीने पारंपरिक टोमणे मारले जाणार, याची गुप्त रणनीती दोन्ही गावांमध्ये वेगवेगळ्या बैठका घेऊन आखली जाते. विशेष म्हणजे नोकरी किंवा शिक्षणासाठी शहरात गेलेल्या गावातील लेकी सुना या दिवशी आवर्जून परततात. सासू सून आणि जावा एकत्र येऊन या शाब्दिक युद्धाची तयारी करतात. यामुळे कौटुंबिक आणि सामाजिक संबंध अधिक घट्ट होतात. हे युद्ध साधारणतः 2 तास चालतं.
या युद्धानंतर सीना नदीच्या पात्रात अचानक शांतता पसरते. एकमेकींच्या साड्या ओढणाऱ्या महिला आता एकमेकींना मिठी मारतात. नदीच्या पात्रात गावाचा राग वाहून जातो आणि दोन्ही गावे पुन्हा एकदा प्रेमाच्या बंधनात बांधली जातात. आजच्या काळात जिथं लहान सहान गोष्टींवरून भाऊ भावाचा वैरी होतो, तिथे राग विसरण्याची शेंडी पोखर्डीची ही प्रथा एक मोठा संदेश देऊन जाते. बदलत्या काळासोबत या परंपरेचं रूपही हायटेक झालं आहे. आजची सुशिक्षित कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणारी तरुण पिढी देखील या 350 वर्ष जुन्या प्रथेमध्ये अभिमानाने आणि उत्साहाने सहभागी होते. पूर्वी फक्त पंचक्रोशी पुरती मर्यादित असलेली ही गौराईची लढाई आता सोशल मीडिया आणि युट्यूबच्या माध्यमातून जगभरात पोहोचली आहे. गावातील तरुण मुले मुली या युद्धाचे रंजक रील्स आणि व्हिडिओ बनवून आपली आगळी वेगळी संस्कृती जगासमोर डिजिटल स्वरूपात मांडत आहेत. या वर्षी ही ऐतिहासिक लढाई पाहायची असेल तर तुम्ही नक्की शेंडी पोखर्डीला जा. यंदा 12 सप्टेंबरला पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी ही ऐतिहासिक लढाई होणार आहे. मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत नमस्कार.